नरसिंग यादव यांच्यावर कुस्ती झाली का वाजता? हो, नरसिंग यादववर झाली. पण ते आता एसीपी आहे, डीवायएसपी एसीपी आहे, डीवायएसपी आहे, ती मुंबईला आहेत. मग ती त्यांची आमची कुस्ती नगर महापौरला झाली. बर, कशी झाली, काय झालं? त्यांनी पॉइंटवर माझ्यावर विजय मिळवला. बर बर, मिळवला पॉइंटवर. ते पॉइंटवरचे म्हणजे त्यांचं पॉइंटवरचे ते कोणाला ऐकत नव्हते. बरोबर. हो. पण नरसिंग यादव म्हणजे मैदानात हात गेला की बिडकीसारखं फुगायचं, असा तब्येत ऑटोमॅटिक त्यांची वाढायची. हे खरं आहे का? हो, खरं आहे, खरं आहे. तुम्ही बघितले का स्वतः? ते असं फुगायचं एकदम, तब्येत चांगली, म्हणजे एकदम जबरदस्त पहिलवान. जबरदस्त पहिला, भरपूर कष्ट लय केलं आणि नम्र पहिलवान ना. नम्र, मी स्वतः बघितलं त्यांची नम्रता. नम्र पहिलवान. जय हिंद, जय भारत. आज अशा एका मल्लाकडे आलेलो आहे. यांचं गाव बार्शी आहे आणि हा मल्ल लोकांच्या पासून अपरिचित असणारा मल्ल आहे. मला महाराष्ट्रवासियांना एवढंच सांगायचं आहे की यांच्याकडे कुठलंही महाराष्ट्र चॅम्पियनचं टायटल नाही, हिंद केसरी टायटल नाही, पण हिंद केसरी असणाऱ्या पैलवानाला पाडलेला पैलवान आहे, महाराष्ट्र केसरी असणाऱ्या पैलवानाला पाडलेला पैलवान आहे. त्याचबरोबर अनेक नामांकित मल्ल आहेत ज्यांच्यावर कुस्ती झाल्या आणि त्यांना पाडून त्यांच्या छातीवरती बसणारा हा मल्ल. या पैलवानाचं नाव आहे तात्या पडवळ, गाव बार्शी आहे. मला एवढंच सांगायचं की मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे या ठिकाणी सराव करायचे. तर अशा मल्लाच्या जवळ आलेला आहे. आणि ही जी गदा आहे, ही गदा आहे जाणता राजा केसरीची गदा आहे, जे लोणीत कंदला यांना मिळालेले आहे. तर आपण यांच्याकडून थोडा कुस्ती इतिहास जाणून घ्यायचा आहे, कारण वय वर्ष 45 आहे, पण अजून सुद्धा बलदंड शरीर एष्टीचा असणारा मल्ला आहे. तर आपण अशी तब्येत बघायची आणि अशी तब्येत राखण्याचा प्रयत्न करायचा. तर पहिलवान नमस्कार. नमस्कार. थोडंसं तुमचं जे कुस्तीचा श्री गणेश जे आहे ते कुठून सुरू झाला सर? श्री गणेश म्हणजे आपल्या इथून बार्शीतूनच झाला. बर. हो. मग तुमचे वडील पैलवान होते का? वडील पैलवान होते, पण असं परिस्थितीमुळे त्यांना काय पैलवानगी करणं जमलं नाही. बर बर. मग त्यांना असं वाटायचं की बाबा आपल्याला जमलं नाही, परिस्थिती बिकट आहे, बर, तर मुलांनी माझ्या महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे. वडिलांची इच्छा. हो. बर बर. मग श्री गणेश इथूनच झाला, बार्शी इथून झाला. त्यानंतर कोल्हापूरला एक 4-5 वर्ष राहिलो. 4-5 वर्ष? हो. कोणत्या तालमीत राहिला? न्यू मोतीबागला. म्हणजे आंधळकर वाजता? हो, आंधळकर वाजता होते त्यावेळेस. बर बर बर. मग तिथून मी 2006 साली मामासाहेब मोहोळ इथे गेलो पुण्याला. बर. भारतीय विद्यापीठ कात्रजला मोठं कुस्ती संकुल आहे, तिथं गेलो. मग तिथं गेल्यानंतर आम्हाला अस्ताद लाभले हिंद केसरी योगेश दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली. म्हणजे त्या तिथं गेलो, पण एवढं असं म्हणजे परफेक्ट मी नव्हतो. बर बर बर. ज्यावेळेस त्यांनी मला बघितलं, माझी ट्रायल घेतली. ट्रायल घेतल्यानंतर त्यांना माझ्यात जी कमतरता दिसली, ती कमतरता त्यांनी काही दिवसात भरून काढली. बर बर. हो, भरून म्हणजे त्यांना लक्षात आलं की बाबा हे आता हे शरीर यष्टी मोठी आहे, बरोबर, फक्त थोडे एक टेक्निक मिळालं तर हा महाराष्ट्र केसरी होतोय असं त्यांच्या डोक्यात आलं. आणि माझ्याकडे बघितल्यानंतर मी त्यांना वाटलं आणि त्या पद्धतीने त्यांनी सराव घेतला. मी कष्टाला कुठं कमी पडलो नाही, कष्ट करत गेलो. मग कुस्ती लागली. पहिली कुस्ती मी इथून गेल्यानंतर कुर्डवाडीचे वस्ताद असलम काजी यांच्याबरोबर लागली होती आमची बांबोड्याच्या मैदानात 15 ऑगस्टला. बर बर. मग तिथं कुस्ती लागल्यानंतर त्या भागातलं माझं मी अनोळखीच होतो ना, नवीन होतो. असं काय म्हणजे आमच्या इकडचं? हो हो, कोल्हापूर. मग 1 नंबरला कुस्ती लागली आमची. मग एक 10 मिनिटं आमची खालवर झाल्यानंतर पंचानं लय कुस्ती झाली म्हणून सोडली कुस्ती. बर. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही विनोद गोरे आमचे मित्र, इंटरनॅशनल पैलवान, रेल्वेमध्ये आहेत आता, त्यांच्या गावाजवळ आम्ही कडेगावला मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी निम्मूजचं मैदान होतं. बरोबर. मग निम्मूजच्या मैदानात पहिल्या दिवशी काजी वस्तादबरोबर कुस्ती झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी माझी कुस्ती लागली आपले विकास जाधव. हिंद केसरी विकास जाधव ते आपले मोठा पैलवान आहे. हो हो. बरोबर. हा. मग त्यांच्याबरोबर शेवटला लागली. त्यावेळेस मग आम्हाला 22,000 रुपये दिले ते शेवट कुस्तीला. बर. मग सर्वजण असे म्हणायचे की हा नवीन पैलवान म्हटलाय, विकास तात्या म्हणजे 2 मिनिटात ह्याला पाडतात म्हणले, आता धरस तर पाडतात बघाच म्हणले.
मग असं कुस्ती सलामी दिल्या तात्या मला एकेरी पटाला पडल्या मी तिथंच लपेट मारून चित केलं. मग तिथून जी सुरुवात झाली ती 2010 पर्यंत एकदम सर्व कुस्त्या केल्या. आपल्या महाराष्ट्रातले टॉपचे पैलवान जेवढे आहेत, महाट केसरी आहेत, हिंद केसरी, सगळ्या बरोबर कुस्त्या झाल्या. बरोबर. मी कुणाबरोबर झाल्या? चंद्रराव पाटलांच्या बरोबर झाली का? पाटलांबरोबर 3-4 वेळा कुस्ती झाली माझी. 32 वेळा एकदा झाली. पतंगराव कदम त्यावेळेस होते, त्यावेळेस त्यांनी विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मोठं मैदान भरवलेलं होतं. बरोबर. तिथं पाटलांबरोबर कुस्ती सुटली. 32 वेळा पण कुस्ती सुटली. परत कर्नाटकात आबासोळ बरोबर तीर्थकुंड म्हणून इथे निकाली झाली कुस्ती. काय झालं म्हणजे? निकाल आबासोळवर विजय मिळवला मी. आणि कुणावर झाली? त्यांच्यानंतर उपमहाट केसरी अतुल पाटील यांच्याबरोबर झाली. मग चंद्रहार पाटील हे मोतीबागचे तुमचे पार्टनरच की? होय. तुम्ही दोघं एकत्र खेळायला? हो, एकत्र खेळलो. कुस्ती लागली कशी काय? तुम्ही म्हणजे बाबा एका तालमीत खेळलेले पैलवान असताना सुद्धा? खेळलो आम्ही. आता बराच वेळ म्हणलो आम्ही पाटील एकत्र राहिलोय, पण पब्लिक म्हणले नाही, म्हणले तुम्हाला कुस्ती करावं लागेल. आता झालं म्हणले, तुम्ही इकडं आला, ते तिकडं आहेत, काय नाही तुम्ही कुस्ती करा. मग आता पब्लिकच्या खातीर आम्ही कुस्ती केली. बरोबर आहे. त्यात निकाल काय पण होऊ दे, म्हणजे तुमचा विजय होऊ दे किंवा चंद्रहाराचा विजय होऊ दे, पण मला म्हणायचं काय होतं की एका तालमीत तुम्ही एका वस्त्रांच्या अंडरमध्ये खेळले, त्यामुळे तुम्ही फक्त पब्लिक म्हणते म्हणून तुम्ही त्यात तयार झालो खेळायला. मग तुम्ही मोतीबागला असताना अंधकर वस्त्रांचं सानिध्य तुम्हाला लावलं आणि तुमच्याबरोबर काही पैलवान पण होते. तिथं तुमचा खुराक कसा होता आणि व्यायाम कसा होता? तर खुराक पहिलं सांगा. खुराक म्हणजे 2000 ज्यावेळेस मी कोल्हापूरला गेलो त्यावेळेस म्हणजे मी शाकाहारीच होतो. म्हणजे 2018 पर्यंत शाकाहारीच राहिलो. तिथून नंतर नॉनव्हेज असं चालू केलं. पण खुराक म्हणजे सकाळी थंडाई मारायची. किती बदामची? एक 70-80 बदामाची थंडाई मारायची सकाळची. हो. मग तुपातला शिरा घ्यायचा, केळी, आणि कोल्हापूर प्रसिद्ध असल्यामुळं कोल्हापूरमध्ये लोणी भेटायचं. बरोबर. ताजं लोणी आणि केळी आणि लोणी खायचो. भरपूर वजन वाढलं, जोड पण वाढली. चांगलं वजन किती झालं तुमचं? माझं शेवट 130 किलो पर्यंत वजन चालतं. 132 किलो पर्यंत झालं. 132 किलो वजन असलं? हो हो हो. हे फोटो बघा, ह्या फोटोतनं कळते की तब्येत कशी असेल. बरोबर. मग तुझा व्यायाम कसा असायचा? व्यायाम आम्हाला व्यायाम घ्यायला आपले चंद्रहार पाटलांचे पार्टनर होते, तानाजी पाटील म्हणून. कुठल्या गावचे ते? मला वाटतं कोल्हापूर जवळच गाव, वाकरे वगैरे. वाकऱ्याचं का खुपिऱ्याचं असं काहीतरी होते. मग ते काय करायचे, आम्हाला 5ला उठवलं. मग खासबागला आम्ही राऊंड मारायचो. कोल्हापूरमध्ये रंकाळ्याकडे जायचो, कधी खासबागला जायचो, कधी रेल्वे स्टेशनला जायचो, स्टँडला जायचो, ब्रिजवर पायऱ्या मारायचो पळत. मग तिथून भवानी मंडपात येऊन प्रॅक्टिस घ्यायची आमची. तुम्ही पीटी ही घ्यायचे, एक्सरसाइज, उचला उचली, रनिंग. तिथून आले की आखाडा खांदायचा, सपाट्या मारायच्या. हे चाललेलं आमचं रुटीन. आणि तेवढं झाल्यानंतर वस्ता द्यायचे बावड्यातून. 7ला बरोबर तयार होऊन लढतीला थांबायचो आम्ही. बरोबर. मग तुम्ही सपाटे किती मारायचा आणि बैठक किती मारायचे तुमच्या? बैठक फायनल मी 3000 पर्यंत मारली. 3000 बैठक? नॉन स्टॉप 3000 बैठक? 3000 बैठक. माणसं म्हणतात की 1200-1500 म्हणजे लय झाल्या, पण तुम्ही 3000 मारल्या? खरं मारल्या. 3000 मारल्या बैठक. आणि दंड? जोर काय मला जास्त निघत नव्हती, तरी पण किती? एक 400-500 जोर मारायचो जनरली. बरोबर. हो. पण दोर जो बाहेर बांधलेला आहे तो दोर जास्त वेळायचो. रस्सा एक 50-60-70 वेळा रस्सा वाढायचो. हो. 50-60 वेळा? हो. ते 40-50 किलो जो पोतं बांधलेला असायचं त्याला खाली वजन. हो. आणि आखाडा खांदायचा असं की एकदम भरपूर आखाडा खांदायचो मी. बर. ज्यावेळेस मामासाहेब मोहळला गेलो तिथला आखाडा खूप मोठा आहे. म्हणजे माझ्या अंदाजे 40x40 असेल. एवढा मोठा आखाडा? आखाडा मोठा आहे. 17 ते 18 ते 20 किलोच्या आसपास खोर आहे. बरोबर. मोतीबाग मध्ये पण खोरं मोठ्या वजनाचं आहे ना? आखाडा लहान होता ना तिथं. आखाडा लहान होता. मग ते तुम्ही किती वेळा खोदायचा मोतीबागचा आखाडा? 3-4 वेळा आखाडा खोदायचो. मग टायमिंग लावून. मग ज्यावेळी वस्ताद यायचे, अंधेकर वस्ताद आमचे यायचे, त्यावेळी तुमचा तिथून पुढे सराव, तुमचा पहिल्या लढतीत तुम्ही लढती करायचा का तुम्ही उशिरा करायचा? काय पहिल्या सुरुवातीला मोठ्या मुलांच्या सगळ्यांच्या लढती घ्यायचो. तुम्ही त्यावेळी बारकी जोड होती तुमची?
बारकी म्हणजे त्यावेळेस मोठीच की त्या तालमीत आम्ही खेळायला उतरलो, पहिल्यांदा आम्हीच उतरायचो. बरोबर. हा. पाटील उतरायचे, पाटलाबरोबर मग मी खेळायचो, मग कुंडली गायकवाड असायची ती खेळायचे, किंवा जितेंद्र कदम, सचिन खोत, परत त्यानंतर खाली नंदू अबदार, हे होते असे बरेच. तुमच्या हो, खालोखाल होते. बरं. मग ही सगळी तुमच्या बरोबर तुमचं खेळणं व्हायचं. होय, बरोबर. मग आंधळकर वस्ताद पैलवान म्हणून, वस्ताद म्हणून कसे व्यक्तिमत्व? वस्ताद म्हणून खरंच एक वस्ताद जर कोणाला लाभले तर आंधळकर वस्तादच. त्यांचं नाव घेईन. खूप त्यांचा म्हणजे काय विषय बोलण्या इतकं कमीच आहे, पण ते एकदम असं टायमिंगला येणे, ते यायच्या अगोदर स्ट्रिक्टपणे पाणी मारून आखाडा उकरून सगळ्यांनी ठेवलेला असायचा. मग सगळे बसलेले असायचे, त्यांनी सांगायचं हे उतर ते उतर, एवढे खाली उतरून उभा राहा, दोघांनी लढती करा, तिसऱ्याने उभार, म्हणजे खाली उतरून स्वतः ती लढती घ्यायची. बरोबर. त्यांचं एवढं वय असताना सुद्धा. आणि चुकवत कधी नव्हते ते. बावड्यातून सकाळी 7च्या अगोदर येऊन तालमीत बसायचे ते लढती घ्यायला. बरोबर. आणि त्यांचा दरारा एवढा होता की टाचणी पडली तर आवाज येईन, एवढी शांतता होती. तेवढी असायची. हो, शांतता तेवढी. त्यांची शिकवण कशी होती हो? म्हणजे तुम्हाला कधी असं बोलायचे का, किस्से सांगायचे का जुने एखादे, बाबू बिरेंचा वगैरे किस्से म्हणा त्यांच्या वस्तादांचा? भरपूर किस्से सांगायचे ते. म्हणजे एखादा काय आठवणीतला एखादा किस्सा? ते असं सांगायचे की तुम्ही काय करता ही मेहनत, अरे आमचे वस्ताद म्हणजे आम्हाला अक्षरशः काय खातो आणि किती पचलंय इथपर्यंत आमची त्यांची तयारी घेत होती. बरोबर. इतकं म्हणजे त्यांचं बारीक लक्ष सगळ्यांवर असायचं. आणि वस्ताद म्हणजे खरंच ते वस्ताद, त्यांना म्हणजे आता ते नाही आहेत. आम्ही ज्यावेळेस ते आजारी होते त्यावेळेस भेटून आलो त्यांना, पण खूप तब्येत त्यांची ही झाली, डाऊन झाली ती. बरोबर. आणि त्याच्यामध्ये ते गेले परत. बरोबर. आता तुम्ही कोल्हापूरच्या मैदानामध्ये जसं न्यू मोतीबागमध्ये तुम्ही सराव केला, बरोबर वस्ताद, पण तुम्ही मामासाहेब मोहोळला गेल्यानंतर तुमचं तिथं कशा पद्धतीने सराव सुरू झाला? तिथं कसं आहे, दोडकेंना खूप अनुभव असतात त्यांना. बरोबर. मग त्यांनी आम्हाला सईद चौस होते, अमोल बुचडे होते, विनोद गोरे होते, आमच्या खाली म्हणजे श्रीधर मुळे, बालाजी गव्हाणे, सयाजी जाधव, योगेश पवार, मोठी पैलवान. हो, भरपूर होते तिथं सगळे. बर. मग आम्हाला लढती घ्यायचे, लढती टेक्निक प्रॅक्टिस घ्यायची. सकाळी 5ला आपल्या पुण्याला राऊंड उठायचं, 5:30ला लाईनअप. बरोबर. भारतीय विद्यापीठाला 2.5 किलोमीटरचे 2 राऊंड मारायचे, 5 किलोमीटर झालं. मग आलं की 500 सपाट्या मारायच्या. बरोबर. 50-50चे ठेपे मारायचे. बरोबर. ते झालं की मग बैठक ते म्हणजे एका दिवशी सगळा व्यायाम घेत नव्हते ना. हा, म्हणजे दिवस ठरलेला असायचं. एका दिवशी बैठक तर दुसऱ्या दिवशी वेगळा व्यायाम. हो, बरोबर. ज्या दिवशी पीटी होईल त्या दिवशी बैठक नाही. बरोबर. सपाट्या नाही. ज्या दिवशी टेक्निक होईल त्या दिवशी बॉल नाही, टेंटचा, असं म्हणजे प्रकार वेगवेगळ्या पद्धती व्यायाम होता. ह्यो व्यायाम तुम्हाला ह्याला भेटला की म्हणजे टेक्निक तुम्हाला जास्त मामासाहेब मोहोळला भेटलं. बरोबर. लढत भरपूर भेटली. बरोबर. तिथं लढतीला दिल्लीचे पैलवान यायचे असं सीझनला, बरोबर. त्यांच्याबरोबर लढत, त्यांची लढत त्यांच्याबरोबर वेगळी मिळाल्यानंतर वेगळा अनुभव यायचा. अजून तुमचं वजन कोल्हापूरमध्ये जास्त वाढलं का पुण्यात वाढलं? वजन दोन्हीकडे सारखंच म्हणायचं थोडक्यात. म्हणजे कोल्हापूरमध्ये जे मेंटेन ठेवलं ते परमनंट तिथं पण तेवढंच राहिलं. मेंटेन ठेवण्यापेक्षा त्यांनी टेक्निक घेतलं, टेक्निकमुळे थोडी चपलता वाढली, स्टॅमिना वाढला. बरोबर. कुस्तीची थोडी कशा पद्धतीने कुस्ती केली पाहिजे ही टेक्निक अगोदर मला भेटलं नव्हतं. बरोबर. तर मी दोडकेंकडे गेल्यानंतर त्यांनी खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस घेतली आणि सराव घेतला. 3 टाइम सराव असायचा. सकाळी 5:30ला चालू झालेलं 8-8:30 पर्यंत व्हायचं. बरोबर. मग तिथून नाश्ता करून 1 तासभर रेस्ट घ्यायची 9 पर्यंत. 9:30ला लंगोट लावून परत मॅट हॉलमध्ये यायचो. हो, मग बॉल खेळायचा किंवा एखादा प्लेअर येऊन त्यांच्याबरोबर टेक्निक करायचं. बरोबर. किंवा आपण कुठं चुकतोय, आपण काय केलं पाहिजे, हे सगळं रोजच्या रोज. हो. आणि त्यांना एक माझ्यात कमतरता दिसली की खाली ज्यानंतर एखाद्या प्लेअरच्या आपण मोठी कुस्ती लागली आणि आपण जर समजा खाली गेलो तर उठून कसं जायचं, ते नव्हतं. त्यांनी इतकं मला भारी पद्धतीने ते माझ्याकडून करून घेतलं. हो. आपली आपण दळण आणतो, दळप कांडायला जातो. बरोबर. मग तिथं ती पाळी असती, पाळी. बरोबर. ती पाळी अशी मानत घालायचं उठायला लावायची मला. हो. मग किंवा एखाद्याला मुलाला घुटणा द्यायला लावायचं पूर्ण दमल्यानंतर. बापरे, जास्त वजनाचा. हो, घुटणा द्यायला लावायचा.
हो ठेवायचं आणि उठून जा म्हणायचे. मग अशी प्रॅक्टिस घेतल्यानंतर मला असं मैदानी गेल्यानंतर कोणाबरोबर कुस्ती लागली आणि आपल्याला जर पुढच्या प्लेअरनं धरून आणलं तर सहज उठून जायचो मी एकदम. बर बर बर. हो मग हे तुम्हाला टेक्निक जे शिकवलं बरोबर, हे आंधळकर वस्ताद किंवा पुण्याचे वस्ताद, ह्या वस्तादा तुम्हाला हार्ड वस्ताद वाटला कोण, तुम्हाला राग वस्तादा कुठले आला? राग म्हणजे असं याचा म्हणजे कसं आपल्याला करून घेतलं त्यांनी माझ्याकडून दोडके वस्तादांनी. हो आणि वस्तादांचं कसं वय असल्यामुळं ते एवढा वेळ तालमीकडे देऊ शकत नव्हते ना. हा बरोबर वय त्यांचं. आणि दोडके वस्तादांचं लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे ते 24 तास तालमीतच असायचे. लग्न नसल्यामुळे. हो लग्न असतं तर माणूस मात्र घरात नाही घराकडे गेले असते ते एवढा वेळ देऊ शकत नाहीत ना. बरोबर. हो त्यामुळं तुमचा पुण्यात व्यायाम जे झाला तो भरपूर झाला, पूर्ण हे केलं. हो भरपूर बरोबर. मग कुस्ती हिंद केसरी रोहित पटेल यांच्याबरोबर झाली. हो वेंकोबा मैदान होतं. आता गाडीत देताना मला तुमचे सादी पटेल असतात म्हणजे की रोहित पटेल यांच्याबरोबर झाली कुस्ती. कुठे झाली कुस्ती, कशी झाली? इचलकरंजीला रोहित पटेल बरोबर कुस्ती माझी झाली. मला पूर्ण फॉर्मात होते त्यावेळी, ते फुल फॉर्म मध्ये होते. बरोबर. वेंकोबा मैदानाला आपले महादेवराव माडिक त्यांनी मैदान भरवलेलं होतं. बर बर. मग 1 नंबरला कुस्ती आमची दोघांची घेतली होती. बर. कारण त्यांच्याबरोबर कुस्ती खेळायला कोण तयार होत नव्हतं महाराष्ट्रातलं. रोहित पटेल यांच्या बरोबर. हो. लय मोठा पैलवान. लय मोठा. बर बर. मग दोडके म्हणले तात्याबरोबर लावू एकदा कुस्ती बघू काय होते. बर. पण अशी कुस्ती झाली की माडिक साहेब उठून आतमध्ये आले आणि मग मला शाबासकी दिली. वा पट्ट्या म्हणले, खरंच कुस्ती केली म्हणले तू. महादेव माडकाने. हो क्या बात क्या बात आहे. ही आठवणीची कुस्ती आहे ना. आठवणीतली कुस्ती. पण त्यात काय झालं म्हणजे त्याच्यात आता तुम्हाला मी फोटो दाखवतो. झालं एक ज्यांनी बघितली त्यांच्या लक्षात आलं. पण आता ठीक आहे ना, म्हणजे कुस्ती सुटली का? नाही निकाल रोहित पटेलला दिला. हा म्हणजे रोहित पटेल जी काय पण कुस्ती अशी झाली की डोळ्याचं पारणं फिटण्यासारखी कुस्ती झाली. बरोबर. हो. तुमची कुस्ती परत चंद्ररावांच्या बरोबर झाल्या 2-4 कुस्त्या बरोबर. हे महाराज केसरीला झाल्या का तुमच्या मैदानी झाल्या त्या कुस्त्या? मैदानी झाल्या. मग तू कशा झाल्या, कुठं काय काय काय? 32 शिराळ्याला एक कुस्ती झाली ती माझी, पाटलाची माझी. हो काटा कुस्ती झाली तिथं. त्याच्यानंतर आमच्या इकडं कर्जतला एक झाली. कर्जत जामखेड. हो कर्जत जामखेडला तिथं पण सुटली कुस्ती. बरोबर. आणि कडेगावला एक झाली. असे 3 कुस्त्या एकदम काटा झाल्या आमची. आता ही गदा कुठे मिळाली तुम्हाला? 2007 म्हणजे 31 डिसेंबर. तिथून 2008 लागणार होतं. 31 डिसेंबरच्या जांता केसरी कुस्ती किताबाचं दरवर्षीचं आपले संदीप बाप्पा बोंडवे आणि मंगलदास बांदल हे त्यावेळेस घेत होते कुस्त्या. बरोबर. हो तिथं फायनल कुस्ती माझी आणि नितीन खुर्दची आलती. नितीन खुर्द सोलापूर. सोलापूर. बर. हो बर. मग तिथं 1 पॉइंट मी घेतला त्यांच्यावर. नितीन खुर्द. हो. बर. आणि टायमिंग संपला. बर. 3 हो म्हणजे लक एक म्हणायची थोडक्यात माझी की तू लय मोठा पैलवान. तो बी. हो कुस्ती आमच्या परत तिथून बानेरला पण झाली त्यांची माझी. बरं. मग त्यात काय झालं? आणि बेमुदत निकाली कुस्ती झाली फायनल. मग तिथं त्यांनी मला हरवलं. बर. पण कुस्ती अशी झाली ती बिराजदार मामा बसले होते स्टेजवर. कंप्लीट 1.5 तासाच्या वर कुस्ती होती आमची. बिराजदार मामा म्हणायचे अरे कुस्ती सोडा, ह्यातलं दोघातली एक तर मरण कोणतर म्हणायची. एवढी कुस्ती झालेली. बर. हो बिराजदार मामा स्वतः कुस्त्याला आलेले. बानेरचं कुस्ती मैदान माझ्या अंदाजाने नवीनच चालू झालेलं होतं. 3ऱ्या टर्म होता. बरोबर. पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस आणि 3री वेळेस. हो त्यात कुस्तीत हे झालं. पण तुम्ही ही गदा जी मिळाली ती नितीन खुर्दला. पण नितीन खुर्द बरोबर कुस्ती खेळताना एक इंटरनल तुम्हाला भीती असायची का? हो ही मोठा पैलवान आहे, नाही घातक पैलवान आहे, असं होतं का? हो घातकचा म्हणजे कसं आहे, कुस्ती खेळायची म्हणल्यावर आपल्याला आपली बी तेवढीच तयारी असणार. बरोबर. ते तर आहेच की. फरक एवढा होता की नितीन खुर्दची उंची कमी होती आणि माझी जास्त होती. मला तेव्हा थोडं वाकून कुस्ती करावं लागायची. बरोबर. त्यामुळे जर ते अडचण व्हायची थोडी. आणि ती उंची कमी असल्यामुळे इकडे घुस तिकडे असं थोडं व्हायचं. करायचं. हालून कुस्ती जास्त व्हायची. बरोबर. पण डोपिंग मध्ये नितीन खुर्दला नुकसान पण झालं. तुम्ही आता भरपूर मान्य केलं. तुम्ही सांगा तो पैलवान जर डोपिंग मध्ये जर अडकला नसता तर तो एक मोठा पैलवान म्हणजे
एक इतिहासामध्ये नाव राहिलं असं पण झालं असतं का हो? हो झाला असता, पण शेवटी डोपिंग हा विषय थोडासा आता खूप म्हणजे चालू आहे, भरपूर चालू आहे. बरोबर. हम्म. मग हे तर झालं, पण मला सांगा की त्यांनी ज्यावेळी ह्या सुरुवात केली बरोबर ही डोपिंगची, त्यावेळी त्यांचं नुकसान पण झालं ना, त्यांना पॅरालिसिस नुकसान म्हणजे अशी गोष्ट होती की ज्यावेळेस आपण करणमध्ये राहतो, फॉर्म मध्ये राहतो, त्यावेळेस आपल्याला आपण काय करतो याचं भान राहत नाही. बरोबर, म्हणजे आपण स्वतःला विसरून जातो तरुणात की आता आपण करू शकतोय, कुस्ती करतोय, एवढी मेहनत करतोय, आपण एवढी मेहनत केली, आता आपण अजून जास्त करतोय, आपण एवढा होतोय, अजून कुस्ती करतो, कोणाला ऐकू शकत नाही. पण हे डोपिंगच्या ती आहारी गेल्यामुळे इतकं म्हणजे बेकार कंडिशन झाली की आता तिथून पुढे जे चालू झालंय आता इथपर्यंत ही सगळं डोपिंगनं इतकं म्हणजे बेकारी आणली की जास्त करून आता आमच्यासारखे पैलवान विचार करतात की मुलाला तालमीत ठेवायचं का नको. आपल्या पाश्चात जर पाठीमागं जर काय डोपिंगचा विषय झाला तर आयुष्य बरोबर होतं ना. हे तुम्ही स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे. बघितलेलं आहे, समोरचं झालंय आमच्या आता. बरोबर. तुम्ही कधी असं कुस्ती खेळताना जेव्हा मैदानात जातायचं एखाद्या पैलवानाबरोबर, म्हणजे कुस्ती मैदानात तुम्ही बसला आणि एखादा पैलवान तुमच्या शंका येते का हो तुम्हाला, असं की त्याचं जरा चलन जरा वेगळं वाटलं की तुम्हाला वाटतं का हे इंजेक्शन घेऊन आलंय असं वाटतं का तुम्हाला, कळतं का थोडंसं? लक्षात येणार की 100% हा येणार की. म्हणजे त्या दिवशी असा फरक दाखवतो की रेग्युलर मध्ये तो त्याची जी एनर्जी असती ती कायम रेग्युलर जाते, बरोबर. ज्यावेळेस तो डोपिंग करतो त्यावेळेस त्याची एनर्जी हाय होऊन जाते, बरोबर. म्हणजे तो त्याला असं वाटतं की कधी कुस्ती लागती आणि कधी आपण कुस्ती करतोय, पुढच्यावर कधी विजय मिळवतोय असं त्याच्या डोक्यात असतं आणि त्याचं शरीर त्याला थांबू देत नाही. बरोबर बरोबर. त्यामुळे ते घातकच आहे शरीरासाठी, आयुष्य बरबाद होतं ना त्यांनी. ही फार मोठी गोष्ट वस्तादाने सांगितलेली आहे. म्हणजे तात्याबरोबर एक नामांकित पैलवान हे नवीन पिढीनं ऐका, जी मुलं प्रॅक्टिस सुद्धा करताना इंजेक्शन घेऊन करतात असं मला ऐकायला मिळालेलं आहे वस्ताद. भरपूर मी पण ऐकलंय. प्रॅक्टिस करताना हे बाळांनो फार वाईट आहे आणि हे यांच्या तोंडून ऐका. हे मोठे पैलवान आहेत, मी काय म्हणतो महाराष्ट्र केसरी झालेले नाहीत, कुठलं ऑल इंडियाचं टायटल हिंदी केसरी टायटल मिळालेलं नाहीत, पण गाडीत नेताना मला एका वस्तादाने सांगितलं सादिक पटेलने की ह्याच्यासारखा मोठा पैलवान नाही म्हणले महाराष्ट्रात, मोठमोठ्या पैलवानांना मारलेला आहे. तुम्हाला हा एक प्रश्न विचारतो वस्ताद, तुम्ही अस्लम काझी यांच्यावर कुस्त्या झाल्या ना, बऱ्याच कुस्त्या झाल्या तुमच्या चर्चेच्या कुस्त्या, तर अस्लम काझी म्हणजे कुस्ती सम्राट म्हणजे मोठा पैलवान, कशा झाल्या कुस्त्या, काय काय सर? कुस्त्या आमची असं म्हणजे पब्लिक एखाद्या म्हणजे ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं वाटायचं की बाबा तब्येतीला तब्येत आहे, बोजाला बोजा आहे, थोडा 19-20 असेल वजनामध्ये उंचीमध्ये, पण कुस्ती बघण्यासारखी होती म्हणले ह्यांचीच बऱ्याच कुस्त्या. हो. आणि असं होतं की दोघंही सोलापूर जिल्ह्यातले, टक्करला टक्कर. भरपूर कुस्त्या झाल्या, मैदानी झाल्या, सामन्यामध्ये पण असं म्हणजे आता थोडंफार 19-20 होतं, पण कुस्तीच व्हायची. बरोबर. मग काय म्हणजे तुमच्या कुस्त्या किती वेळ तुम्ही विजय झाला, किती वेळा अस्लम काझी असं काय? हो झालं की अस्लम काझी वस्तादने मी भरपूर वेळा माझ्यावर विजय मिळवला आणि मीही त्यांच्यावर मिळवला. पण आमची कुस्ती झाली की कुस्तीच्या बाहेर आमची आता मैत्री आहे का? टक्कर आहे नाही का? अजून कोणी कुस्ती करताय काय? नाही, अजिबात नाही. का करत नाही? करायला पाहिजे की तुम्ही, कुस्तीत पाडले म्हणजे भांडणं करायलाच पाहिजे की. हो, कुस्ती आपण फक्त मैदानापुरतीच कुस्ती आहे, बरोबर. मैदानाच्या बाहेर आल्यानंतर आपण नॉर्मल मित्रासारखं. क्या बात, क्या बात. कारण ही का गरज आहे माहिती सर, आजकाल मुलं शॉर्ट टेम्पर होतात, म्हणजे लगेच गरम होतात आणि एखाद्या पाडलं ना त्याला धमकी देणे, काय काय करणे, हे सुद्धा प्रकार असतात सर. भरपूर प्रकार आहेत असे प्रकार माझ्याकडे वैयक्तिक झालेले आहेत माझ्याबरोबर. बरोबर. तो पैलवान आता हयात नाही, बर, पण रहिमतपूरला माझी आणि शंकर पवारची कुस्ती होती. बर. त्यावेळेसचा किस्सा असा झाला की मी त्यांच्याबरोबर कुस्ती, त्यांना असं वाटायचं की मी माझ्या गावात येऊन माझ्या गावात येऊन पाडलं नाही पाहिजे मला. बरोबर. ते वाटणार, कुणाला पण वाटणार, हे मला पण वाटणार. मी त्यावेळेस होतो कोल्हापूरला. बरोबर. मग 2 नंबरला कुस्ती माझी होती, 1 नंबरला काझी वस्तादची होती आणि माझी कुस्ती शंकर पवारचं वजन भरपूर होतं. बरोबर. पण कुस्ती अशी झाली की मी 5 मिनिटात त्याला घुटणा ठेवून पाडला होता लगेच. बर. मग त्यांनी काय केलं,
पब्लिक म्हणून मी बाहेर आलो. माझ्याबरोबर एक जण मित्र होता. आम्ही आता आपल्या डोक्यात नाही, मनात ध्यानात नाही, काय नाही. सरळ आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर एक जण आला, तुला बघतोच म्हणले दादा पवार. अरे मग त्यावेळेस वाजता आपले संजय दादा पाटील होते, आटकेकर महाराष्ट्र केसरी होते. कुस्ती झाली, माझं बक्षीस मिळालं. मी त्यांना हळूच जाऊन भेटलो. वाजतात म्हणलं असं असं थोडा प्रॉब्लेम आला आहे. मग ठीक आहे म्हणले, तू माझ्याबरोबर राहा, मी तुला सोडवायची. मग त्यांनी मला त्यांच्या गाडीत घेतलं, जेवण वगैरे घातलं. त्यानंतर मला कराडच्या स्टँडवर आणून सोडलं. तिथून मला नंबर दिला. मला म्हणले तुला जर कुठं काय अडचण आली तर मला फोन कर. एसटीत बसवलं, एसटीत ते स्वतःवर चढले आणि मला बसवून पाठवलं. आठवण आहे का हो? माणसं निघून गेली, पण काही गोष्टी माणसं निघून जरी गेली तरी पण ती आठवण जात नाही माणसाच्या मनातून. कुस्तीचा असा खेळ आहे की तिची आठवण कधीच संपत नाही. कधीच नाही ना, नाही कधीच संपू शकत नाही. कायम राहणार, कायम. आणि जेवढ्या माणसांबरोबर कुस्ती झाली, कुणावरही कुठलाही राग नाही, द्वेष नाही, काय नाही. सर कोणाला फोन करायचा असतात, असं असं ठीक आहे, ओके, बरं चाललंय. बरोबर बरोबर. अस्लम काजी यांच्यावर कुस्ती झाली तर तुमचा काही वाद एक झालाय का? कुस्तीत कुठेतरी वाद झाला तुमचा, आणि त्यात म्हणजे लय मोठी हिस्ट्री आहे कुस्तीला, काहीतरी इतिहास आहे. ती कुस्ती काय झाली साहेब? लोकांना सांगा, प्रेक्षकांना सांगा. कर्जतला आमची कुस्ती झाली. मग कर्जतला कुस्ती झाल्यानंतर थोडा मैदानामध्ये वाद झाला आमचा. म्हणजे तुमचा काही असला होता? हो, म्हणजे खेळता खेळता झालेला ना. पब्लिक मध्ये गेले, पब्लिक असं कुस्ती पब्लिक मध्ये घेतलेली, उठून घ्या, मध्ये घ्या, आतमध्ये लावा, असं म्हणजे थोडस त्याच्यावरून थोडस साईडला गेल्यावर माणूस थोडं ढिलं पडतंय. मग परत आत लावा. त्याच्यावरून आमचं थोडस चालतं वाद. मग काय नाही, वाद विषय हा तिथल्या तिथं सोडून आम्ही आपलं पुढं आपल्या म्हणजे झाला काय तर म्हणजे मोठा हे झालं, किरकोळ होणार. ह्या गोष्टी जरी झाल्या तर तुमच्यात आता मैत्री आहे. मैत्री आहे. ही मैत्री नवीन पिढीने सुद्धा राखली पाहिजे. आता जे पैलवान आहेत, आता जे खेळतील, प्रॅक्टिस करतात, तुमचा मुलगा सुद्धा प्रॅक्टिस करत असेल सर, तर आता त्या मुलांनी कशा पद्धतीने प्रॅक्टिस करावं आणि गुरुचा आदर करावा का? मी आता सर तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस आम्ही पैलवानकी करत होतो, आमच्या अगोदरची पिढी, त्याच्या अगोदरची, अशा बऱ्याच पिढ्या पैलवानकीत गेलेल्या आहेत. बरोबर. तर आता ह्या चालू पिढीत मला असा इतका बदल दिसतो की जो आपला वस्ताद आहे, जो आपला गुरु आहे, त्या गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं पाहिजे. त्याचा आशीर्वाद वरच्यावर, त्याचा आशीर्वाद म्हणजे खूप मोठा आहे. का तर आजकालच्या पिढीत ही दिसत नाही. एकदा पैलवानाला वारं एकदा अंगात शिरलं, लाल मातीतून तो थोडा जरा एक दोन कुस्ती मैदानी केली की त्याला असं वाटतं की मी सर्व जग जिंकलंय. बरोबर. पण तसं नाही. जोपर्यंत तो पैलवानकी करतोय आणि त्याच्यानंतरही तुझी पैलवानी सुटल्यानंतर नम्रपणेच वागलं पाहिजे, पण ते आजकालच्या पिढीत दिसत नाही. बरोबर. आणि ही जी नम्रता आहे तोच सगळ्यात मोठा पैलवान होतो. नाही तर होत नाही पैलवान. नाही तर तुम्ही अशी पैलवान पण बघितल्यात, भरपूर बघितले, भरपूर. बरोबर. काही जणांचं असं उदाहरण आहे, कोण वाचतात काय वाचतात, मी माझ्या हिमतीवर झालोय, साप चुकीचं आहे. त्याच्या माग वाचतात नाही तुझ्यासाठी तेवढंच कष्ट घेतलेलं आहे, आई वडिलांनी घेतलेलं आहे, गुरु तुमचे जे म्हणतात त्यांनीही कष्ट घेतलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा ज्या वेळेस पुण्य ज्यावेळेस त्या व्यक्तीला लाभतं त्यावेळेसच तो मोठा पैलवान होतो. मी एका पैलवानाची मुलाखत घेतो, तिने मला एक सांगितलं असतात की कुठलाही मुलगा किंवा पैलवान कुस्ती खेळत असेल आखाड्यात, पब्लिकच्या मनात लागते की तो जिंकाय पाहिजे, तो 100% जिंकणार, 100% जिंकणार, ही खात्रीला एक गोष्ट आहे. खरं आहे, खरं आहे, खरं आहे, खरं आहे. ज्यावेळेस असं होतं की काही ठिकाणी पब्लिकला वाटतं आता 100% पब्लिक आहे, बरोबर, पब्लिकला वाटतं जरी मोठ्या पैलवानाबरोबर कुस्ती लागली पण ते म्हणतात ना की पब्लिकच्या गळ्यातला ताईत आहे. बरोबर. मग त्याबद्दल त्या पब्लिकची आस्था वाढलेली असते की बाबा हा मोठ्याबरोबर जो कुस्ती लावली थोडंसं मोठा आहे पैलवान, पण त्याला असं वाटतं की बाबा जरी मोठा आहे पुढचा तरी पण ह्यानी कुस्ती ह्याची झाली पाहिजे. म्हणजे हे पब्लिकचं त्याच्यावरचं प्रेम आहे. खरं आहे उस्ताद. तुमच्या आवडीचा पैलवान कोण हो आतापर्यंतच्या कारकिर्दीमधला? तुमच्या आवडीचा पैलवान जे तुम्हाला आजपर्यंत ऊर्जा दिली असा पैलवान कोण? आजपर्यंत ऊर्जा मी म्हणलं तर आमचे पैलवान विनोद गोरे, इंटरनॅशनल. हो, त्यांचं म्हणजे असं होतं की
कधीही आपण जर गेलो म्हणजे ते मुंबईला ड्युटी असायची त्यांची, बरोबर. म्हणजे मामासाहेब मोहोळ आले ती प्रॅक्टिस बघायची. मग ते मला सांगायचे आता त्या असं नाही का कुस्ती करताना किंवा कुस्ती झाल्यानंतर थोडंसं आपण व्यायाम केल्यानंतर थकतो, थोडीशी जिदारी केली पाहिजे. बरोबर बरोबर. ज्यावेळेस आपण जिदारी करतो, चिकाटी करतो, मनामध्ये जिद्द ठेवतो की नाही का आपलं शेवटपर्यंत कुस्ती आली आणि थोडी जिदारी केली की कुस्ती तुझी आहे, हे शब्द मला ते सांगायचे नेहमी. आणि आज मी असं म्हणजे कुठं नाव निघालं मी त्यांचं आवर्जून नाव घेतो. एवढं मोठं त्यांचं कार्य. हो, निस्वार्थी असं व्यक्तिमत्व त्यांचं की बाबा हा व्यक्ती असा आहे, ह्याच्यापासून काहीतरी असं काही नाही. असं फोन जरी केला तरी एकदम प्रेमळ असं बोलणार ते एकदम. बरोबर. आता नवीन जे पैलवान आहेत वस्ताद, ह्या पैलवानांनी तालमी बदलायचं प्रकरण जास्त चालू आहे. म्हणजे आता अस्लम काजी वस्ताद एखाद्या कुस्ती घ्यायला लागला आणि समजा कुस्ती घेत असला तर अचानक चांगलं व्हायचं आणि दुसऱ्या तालमीत निघून जायचं, असं जर प्रकार चालू आहे. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? हे प्रकार असा आहे की वस्ताद सांगायचं म्हणजे कसं आहे की तुम्ही आता कुस्ती मेहनत जास्त घेत आहे. बरोबर. तुम्ही जर समजा आज आखाड्यात कुस्ती लावली तालमीत आणि थोडंसं कमी जास्त कुस्ती बाबा दोघात दिसली तर प्रत्येक वस्तादाला असं वाटतं की आपल्या तालमीचं नाव करून कुठंतरी बाबा ह्यांनी आईबापाचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या शहराचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव कुठंतरी ह्यांनी करावं अशी प्रत्येक वस्ताची इच्छा असते. मग वस्ताद म्हणजे प्रत्येकाला सगळं समान धरतो. बरोबर. मग लढतीमध्ये जर त्याला वाटलं बाबा ही थोडंसं ढिलं खेळायला लागलाय, थोडंसं कमी प्रॅक्टिस पडते, मग त्याला जरा थोडं वरडलं, त्याच्याकडून थोडी जास्त प्रॅक्टिस घेतली तर पहिलवानावर राग येतो लगेच. लगेच राग येतो. हो, लगेच राग येतो, त्याचा पारा चढतो लगेच. हा. मग त्याला वाटतं हा मला असं मी करतो ही सगळं चाललंय तुझ्यासाठीच चाललंय. आता काय आम्ही वस्ताद आहे. मग तुम्हाला पण मारला असेल की 125 किलो वजन असताना सुद्धा कोणी अंधेच्या वस्ताद असून देत किंवा मामाच्या मोहोळ मधले असून हो, दोडके वस्तादांनी मला त्यावेळेस वेताची काठी असायची, छडी असायची. मग एक दिवशी असं झालं की प्रसंग आला की आम्हाला पहिला राऊंड मारायला लावला. आता वस्ताद आहेत, वस्ताद म्हणजे त्यांच्या लक्षात येणारच. मग एक जणाला थोडं हळू पाठवलं. मग आम्ही त्या दिवशी थोडा कंटाळा आल्यामुळे थोडंसं शॉर्टकट मारला. मग शॉर्टकट मारल्यानंतर वस्ताद म्हणले माझ्या बरोबर एक 7-8-10 जण माझ्या मागे आल्यानंतर वस्ताद म्हणले ज्यांनी फुल राऊंड मारला ते बाजूला या म्हणले. तुम्ही बाजूला गेला? नाही, फुल राऊंड ज्यांनी मारला रेग्युलर ते बाहेर बाजूला या आणि ज्यांनी शॉर्टकट मारला इमानदारीनं त्यांनी बाजूला या. मग सगळे जागेवर थांबले, खाली माना घालून, कोणीच काय बोललं नाही. वस्तादच्या हातात येताची छडी. मग आता मोरक्या तर मीच बाजूला गेलो, मी माझ्या पाठीमागे सगळे आले. इमानदारीने यायचं म्हणले, मला माहित आहे पण तुमची इमानदारी तुम्ही तुमच्या बरोबर. मग बाजूला आल्यानंतर ह्या हातावर 5-5 छड्या, ह्या हातावर 5-5 छड्या घ्यायच्या. येताच्या काठीनं आम्हाला मारलेलं. खाली मान घालून असतात, ठीक आहे चुकलं आता इथून पुढे होणार नाही, खाली मान घालून आम्ही मान्य केलं. बरोबर. मग ती चूक जर आम्ही मान्य नसती केली तर तिथून पुढचा जो आमचा प्रवास होता तो कुठेतरी खचला असता, थांबला असता. ही फार मोठी गोष्ट आहे. आता ही साधी गोष्ट आहे, ह्यांनी म्हणजे मी मारलंय म्हणले असते तरी सुद्धा काही म्हणले नसते, पण ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की मान्य करणं गरजेचं आहे. आजकाल कोण मान्यच करत नाही, मी चुकलोय, सगळ्याला वाटतं मीच बरोबर आहे. बरोबर आहे. ही फार मोठी गोष्ट. आणि हे मान्य करायला पण हृदय लागते. ते हृदय प्रत्येकाकडे नसते, तर प्रत्येकाने ते हृदय बनायला पाहिजे. हीच यातून एक शिकवण मिळते आपल्याला. वस्ताद, व्यसनाधीनता आता जी वाढलेली आहे ह्याच्याबद्दल नवीन पिढीने कशा पद्धतीने राहावं हे थोडक्यात सांगा. लाईफ टाईम जर आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर आपण व्यसन नाही केलं पाहिजे. बरोबर. तर आपण आपल्या आई वडिलाला, गुरुला, सगळ्यालाच फसवतो असं विषय आहे ना. बरोबर. हे जर तुम्हाला जर करायचं नसेल, आई वडिलाला फसवायचं असेल तर तुम्ही करूच नका ना. ते पहिलवानकीच करू नका. कशाला करायचे? मग त्या आईबापाचं कष्ट आहे एवढं मोठं, तर त्याच्या पाठीमागं त्याला जर तुम्ही फसवता म्हणल्यावर चुकीचं आहे. नाही, तुम्ही करू नका बाबा. थोडे दिवस केलं, मला जमत नाही, विषय सोडून द्या, दुसरा मार्ग धरा. व्यसन करू नये व्यसन. नरसिंग यादव यांच्यावर कुस्ती झाली का वस्ताद? हो, नरसिंग यादववर झाली. पण ते आता एसीपी आहे, डीवायएसपी आहे, ती मुंबईला आहेत.
मग ते त्यांची आमची कुस्ती नगर महापौरला झाली. बर, कशी झाली आणि काय झालं? त्यांनी पॉईंटवर माझ्यावर विजय मिळवला. बर बर, मिळवला पॉइंटवर. ते पॉईंटवर जे म्हणजे त्यांचं पॉईंटवरचे ते कोणाला ऐकत नव्हते. बरोबर. हो. पण नरसिंह यादव मध्ये मैदानात हात गेला की बिडकीसारखं फुगायचं, असा तब्येत ऑटोमॅटिक त्याची वाढायची. हो. हे खरं आहे का हो? खरं आहे, खरं आहे. तुम्ही बघितले का स्वतः ते? हो. असं फुगायचं एकदम, तब्येत चांगली फुगायचं. म्हणजे एकदम जबरदस्त पहिलवान. जबरदस्त पहिला, भरपूर कष्ट लय केलं आपण. आणि नम्र पहिलवान ना. नम्र. मी स्वतः बघितली त्यांची नम्रता. नम्र पहिलवान. तर आज पहिलवान तात्या पडवळ यांच्याजवळ आलेला आहे. आणि महान मल्ल असलम काजी असू द्यात, चंद्रहार पाटील असू द्यात, आमचे हिंदकेसरी रोहित पाटील असू द्यात, इंटरनॅशनल पैलवान नरसिंह यादव, परत आमचा सचिन खुर्द, नितीन खुर्द यांच्यावर कुस्त्या झालेल्या आहेत. आणि मोठमोठ्या पैलवानांना चितपट करून ते छाती बसलेला पैलवान आहे. पण हा व्यक्ती आजपासून अपरिचित आहे लोकांच्या पासून, मर्यादित आहे, पण यांचं कार्य फार मोठं आहे. तर अशा महान पैलवानाजवळ आलो आणि नम्रपणे मुलाखत सांगितलेले, बोललेले आहेत, मुलाखत दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार. जय हिंद.